Okay, hello students, welcome back. We are in lecture continuity. So let's see up to question number 73. We have already solved questions. त्यातले क्वेश्चन तुम्ही सॉल्व केलेले असतील. कंटिन्युटीचा बेसिक कन्सेप्ट आपण एक्सप्लेन केला होता पहिल्याच लेक्चरला लिमिट कंटिन्युटी मध्ये आणि प्रीवियस सेकंड लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला त्यातल्या परिगती फक्त रिवाइंड केली होती की व्हॉट इज कंटिन्युअस फंक्शन, व्हॉट इज डिसकंटिन्युअस फंक्शन. कंटिन्युअस डिसकंटिन्युअस फंक्शन असेल तर व्हॉट इज रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी, व्हॉट इज इरिमूव्हेबल डिसकंटिन्युटी, राईट. तो सगळा पार्ट आपण बघितलेला आहे. त्याच्यावरती तुमची कमांड क्रिएट झालेली असेल. त्यात जर कुणाला काय प्रॉब्लेम्स असतील तर परत सांगतोय, त्या गोष्टी तुम्ही डाऊट्सला विचारा. डाऊट सेशन मध्ये जे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप तुमच्याकडे आहे त्याचा प्रॉपर युटिलायझेशन करा. कुठलीही गोष्ट पेंडिंग ठेवून पुढे तुम्हाला जायचं नाहीये, राईट. सो लेट सी. We will see question number 74. I hope books तुमच्या समोर असेल. Function is given f of x. So f of x is x square minus sin x plus 5 and at x is equal to pi. Options are given: continuous, discontinuous, x limit x tends to pi minus, limit x tends to pi plus. What is the meaning of that? Is left hand limit and right hand limit. चला मी तुम्हाला एकदम बेसिक वेनी सांगतो. f of x is x square minus sin x plus 5. Addition of or subtraction of three different functions. First function is x square, second function is sin x, third function is 5, right? जर तुम्ही डिफरंट टाइपचे फंक्शन्स हे जर कन्सिडर केले, y equal to x square, y equal to sin x, y equal to 5. So y equal to x square, it is continuous function for all x. त्याचा डोमेन तुमचा असतो r. x square च्या ठिकाणी कुठली तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकता, कुठलेही रेस्ट्रिक्शन नाहीये, राईट. y equal to sin x हा सुद्धा तुमचा कंटिन्युअस फंक्शन आहे फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ x. sin x मध्ये तुम्ही कुठलीही व्हॅल्यू पुट करू शकता. sin x चा डोमेन असतो x बिलॉंग्स टू r. सिमिलरली y equal to 5, y equal to 5, line is parallel to x axis. So हा सुद्धा तुमचा असतो कंटिन्युअस फंक्शन फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ x. तिघांचाही डोमेन r असतो. मग त्याला तुम्ही जर कंबाईन केलं ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये तो डोमेन तुमचा सेम राहणार, राईट. सो वी कॅन राईट f of x is continuous function, right, for all values of x belongs to r, right. म्हणजे इट इज कंटिन्युअस फंक्शन फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ x, राईट. मग x इक्वल टू पाय विचारला असेल तर तो सगळ्याच x ला तो कंटिन्युअस आहे. मग पाय असू देत किंवा तिथं कुठलीही व्हॅल्यू असू देत, इट इज कंटिन्युअस फंक्शन फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x. So your option B is correct. It is continuous function for all values of x, right. आता ऑप्शन ए होता डिसकंटिन्युअस. डिसकंटिन्युअस अजिबात नाहीये. डिनॉमिनेटर असेल, अंडर रूटची कन्सेप्ट असेल तरच तुम्ही त्याला डिसकंटिन्युअसला चेक करू शकता. लेफ्ट हँड लिमिट दिलेला आहे, राईट हँड लिमिट दिलेला आहे, पण त्याची काही गरज नाही. हा कंटिन्युअस आहे, बाकी काय चेक करायची गरज नाही. पण जर चेक करायची वेळ आली तर कसं असेल ते आपण पुढे एखाद्या कन्सेप्ट मध्ये बघूयात, राईट. इथंच तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आता विचारलेलं नाहीये तरी पण जर तुम्हाला लेफ्ट हँड लिमिट काढायचंच असेल, लेफ्ट हँड लिमिट, तर तुम्ही कसं काढतात? लिमिट x टेन्स टू पाय मायनस f ऑफ x, राईट. म्हणजेच लिमिट x टेन्स टू पाय मायनस f ऑफ x काय तुमच्याकडं x स्क्वेअर मायनस साइन x प्लस 5. मग या केसमध्ये आपण काय करतो? पाय मायनसला कुठलं लिमिट पुट करतो आपण? पुट x इक्वल टू पाय मायनस h, राईट. मग तुमचं लिमिट हे न्यू रिडिफाईन होणार. मग तुमचं लिमिट तुम्ही कसं लिहू शकता? लिमिट h टेन्स टू 0. मग x च्या ठिकाणी काय पुट करायचंय? पाय मायनस h. मग पाय मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साइन ऑफ x च्या ठिकाणी पुट करा पाय मायनस h प्लस 5. हे सगळं सॉल्व्ह करून तुम्हाला लेफ्ट हँड लिमिटचा आन्सर मिळेल. म्हणजेच ऑप्शन नंबर जो सी आहे तो तुमचा काय यायला पाहिजे होता, त्याचा आन्सर दिलेला आहे पाय स्क्वेअर मायनस 5. पण हे सॉल्व्ह करून तुम्हाला काहीतरी आन्सर मिळेल, ते तुमचं प्रॉपर आन्सर असणार आहे. समजते का बघा. आणि सिमिलरली जर तुम्हाला राईट हँड लिमिट विचारलेलं असेल, राईट हँड लिमिट, तर राईट हँड लिमिटला आपण काय करतो? लिमिट x टेन्स टू पाय प्लस इवन फंक्शन.
म्हणजेच लिमिट एक्स टेन्स टू पाय प्लस फंक्शन कुठे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर मायनस साइन एक्स प्लस 5. आता हा कन्सेप्ट बऱ्याचदा झालेला आहे. राईट हँड लिमिटला आपण पुट काय करतो, पुट एक्स इक्वल टू पाय प्लस एच, दोन्हीकडे आपण लिहितो ऍज एक्स टेन्स टू पाय एच टेन्स टू 0. म्हणजे राईट हँड लिमिट तुमचा कसा तयार होणार, लिमिट एच टेन्स टू 0 एक्सच्या ठिकाणी पुट करणार आपण पाय प्लस एच एव्हरीवेअर, पाय प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साइन ऑफ एक्सच्या ठिकाणी पुट करणार पाय प्लस एच प्लस 5. बाय सॉल्विंग दिस यू विल गेट राईट हँड लिमिट. म्हणजे समजा ऑप्शन बी जर त्यांनी कंटिन्युअस दिलेला नसेल आणि जर लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट विचारलं तर या स्टाईलने तुम्हाला त्याला सॉल्व्ह करावं लागेल. राईट, एवढं करून ठेवा, नंतर त्याला सॉल्व्ह करा. पाय मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर याला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड करा. इथं तुम्हाला पाय प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर त्याने त्याला एक्सपांड करा. लेफ्ट साइडला राईट लेफ्ट हँड लिमिट इथे तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, साइन ऑफ पाय मायनस थिटा. साइन पाय मायनस थिटा हा साइन थिटा असतो, म्हणजे हा तुमचा साइन एच मध्ये कन्वर्ट होणार. साइन पाय प्लस साइन एक्स एक्सच्या ठिकाणी पाय टाकायचा इथं, म्हणजे पाय प्लस थिटा तुमचा काय येणार, पाय प्लस थिटा तुमचा असतो, किती असतो पाय प्लस थिटा साइन मध्ये, साइन पाय प्लस थिटा असतो मायनस साइन थिटा. मग ती व्हॅल्यू तिथं पुट करा. ते सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळत जातील. म्हणजे लेफ्ट हँड लिमिटचा आन्सर मिळेल, राईट हँड लिमिटचा आन्सर मिळेल. ते आन्सर कसं दिसते ते फक्त तुम्ही व्हेरीफाय कराल. म्हणजे ऑप्शन सी आणि ऑप्शन डी त्यांनी दिलेले रॉंग आहे. ऍक्च्युली ऑप्शन बी इथपर्यंतच तुमचा आन्सर कम्प्लीट झालेला आहे, खालचं करायची गरज नाहीये. पण जर करायची वेळ आली तर त्याचे आन्सर्स कसे तयार होणार ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून तिथं सांगितलेलं आहे. ओके, पुढचे सगळेच्या सगळे क्वेश्चन सेम पॅटर्न वरती आहेत. राईट, चेक फॉर क्वेश्चन नंबर 75. Question 75, f of x, both functions are given. First function is x, second function is 1 minus x. First function is valid for x is in between 0 to 1/2. Second function valid for domains तुम्हाला दिलेले आहेत. It is in between 1/2 to 1. आता मग 4 ऑप्शन दिले तुम्हाला. लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे. परत सेम कन्सेप्ट आहे. हा तुमचा आता कंटिन्युअस आहे का नाही, आता दोन्ही फंक्शन कंटिन्युअस असतात. जर तुम्ही सेपरेट घेतले तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स हा तुमचा कंटिन्युअस असतो, राईट, फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. आणि दुसरा तुम्ही जर एफ ऑफ एक्स घेतला 1 मायनस एक्स हा पण तुमचा कंटिन्युअस असतो, एक्स बिलॉंग्स टू आर. ओके, दोन्ही कंटिन्युअस आहेत. पण आता तुमचे लिमिट चेंज कुठं झालेत, 1/2 ला तुमचं चेंज झाले. इथं 1/2 आहे, इथं पण तुमचा 1/2 आहे. पण 1/2 ला तुम्हाला क्रॉस चेक करावं लागेल की 1/2 च्या लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला काय पोझिशन आहे. राईट, इथे तुम्ही दोन्ही कंटिन्युअस आहेत म्हणून हा कंटिन्युअस तुम्ही सांगू शकत नाही, कारण तुमचे लिमिट्स ब्रेक झालेले आहेत, 0 to 1/2 आणि 1/2 to 1. मग या केसमध्ये तुम्हाला अगेन सेम लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट. मग लेफ्ट हँड लिमिट सॉल्व्ह करा. म्हणजेच लिमिट एक्स टेन्स टू 1/2 मायनस एफ ऑफ एक्स. राईट, 1/2 च्या लेफ्ट साइडची व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची. म्हणजेच लिमिट एक्स टेन्स टू 1/2 मायनस फंक्शन काय होणार, 1/2 च्या लेफ्ट साइडची व्हॅल्यू पुट करताय म्हणजे एक्स हा तुमचा 1/2 पेक्षा स्मॉल असणार. क्लिअर आहे का बघा. तुम्हाला रेग्युलर डायग्राम आठवत असेल, इथं तुमचं असेल एक्स इक्वल टू 1/2. आता लेफ्ट हँड लिमिट सॉल्व्ह करतोय म्हणजे 1/2 च्या लेफ्ट साइडची व्हॅल्यू तुम्ही पुट करताय. 1/2 च्या लेफ्ट साइडला तुम्हाला जायचं असेल तर हा तुम्हाला इंटरव्हल घ्यावा लागेल, एक्स इज लेस दॅन 1/2. तुम्हाला इथं फंक्शन काय घ्यावं लागणार, तुम्हाला फंक्शन इथं घ्यावं लागणार तुम्हाला एक्स. राईट, मग इथं तुम्ही 1/2 डायरेक्ट पुट करू शकता, बाकी काहीच गरज नाहीये, कारण ते डिनॉमिनेटर वगैरे काहीच नाहीये. आणि जरी फार डिटेल जायचं असेल मग सारखं मग तुम्ही सबस्टिट्यूशन वापरू शकता. सबस्टिट्यूशन तुम्ही काय करता, put x is equal to 1/2 minus h, right? मग as x tends to 1/2 h tends to 0, मग तुमचा लेफ्ट हँड लिमिट काय क्रिएट झाला, लिमिट h tends to 0 x च्या ठिकाणी पुट करणारे 1/2 मायनस h. मग h tends to 0 पुट करा, 1/2 मायनस 0 आन्सर इज 1/2. क्लिअर आहे का बघा.
म्हणजे लेफ्ट हँड लिमिटचं आन्सर येणार तुमचं 1/2. तसं दिले का त्यांनी? बघा, त्यांनी दिले -1/2. हा तुमचा रॉंग झाला, राईट. आता राईट हँड लिमिट सॉल्व्ह करा. राईट हँड लिमिट काय काय ते बघा. इथं परत मी ड्रॉ करतो मगाच गोष्ट. आपण आहे x इक्वल टू 1/2 च्या ठिकाणी. 1/2 च्या लेफ्टला चेक करायचंय. आता आपण राईटला चेक करणार. ठीक आहे, की राईट हँड लिमिटला आन्सर काय येते. मग सिमिलरली राईट हँड लिमिट, मग लिमिट x टेन्स टू 1/2 प्लस f ऑफ x. मग लिमिट x टेन्स टू 1/2 प्लस. आता 1/2 प्लस पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू पुट करायचे, म्हणजे हा इंटरव्हल तुम्हाला घ्यावा लागणार. x इज ग्रेटर दॅन 1/2 अँड लेस दॅन 1. तुमचं फंक्शन काय क्रिएट झालं इथं? 1 मायनस एक्स. राईट हँड लिमिट साठी तुम्हाला 1 मायनस एक्स फंक्शन घ्यावं लागेल. सबस्टिट्यूशन तुमचं सेम असणार आहे. पुट x इज इक्वल टू 1/2 प्लस एच येणार. आपण राईट साइडची व्हॅल्यू पुट करतोय. चेंजेस तुमचे सेमच आहेत. ऍज x टेन्स टू 1/2 h टेन्स टू 0. तुमचं राईट हँड लिमिट काय क्रिएट होतं बघा? राईट हँड लिमिट दॅट इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 1 मायनस एक्स च्या ठिकाणी पुट करणार आहे 1/2 प्लस एच. मग एच ची व्हॅल्यू 0 पुट करा. 1 मायनस 1/2 आणि मायनस एच च्या ठिकाणी तुम्हाला 0 टाकायचं आहे, राईट. म्हणजे 1 मायनस 1/2 आन्सर इज 1/2, राईट. इट इज युअर फर्स्ट आन्सर. इट इज युअर सेकंड आन्सर. राईट हँड लिमिटचा आन्सर 1/2 आहे. त्यांनी -1/2 दिलंय, म्हणजे ऑप्शन बी इज रॉंग. आता तुम्ही इथं मी वरती लिहितोय बघा, सगळ्यात वरती. मग फ्रॉम 1 and 2 लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सेम आहेत. आणि मग एक्झॅक्ट 1/2 ला आन्सर काय येणार बघा? एक्झॅक्ट 1/2 ला इथे तुम्हाला 1/2 ला इक्वल साईन कुठे बघा? इथे तुम्हाला 1/2 ला इक्वल साईन दिले. ब्ल्यू कलर मध्ये देतोय मी तुला. इथे 1/2 ला इक्वल टू साईन आहे. म्हणजे x इक्वल टू 1/2 ला तुम्हाला डायरेक्ट हे पुट करायचं. x इक्वल टू 1/2. 1 मायनस 1/2 किती येणार? 1/2 येणार, राईट. म्हणजे तुम्ही इथं काय लिहू शकता? अँड दॅट इज इक्वल टू f ऑफ a, म्हणजेच f ऑफ 1/2. लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट इज इक्वल टू f ऑफ a. म्हणजे या तीन व्हॅल्यू जर सेम असतील तर तुम्ही सांगू शकता फायनली. काय सांगू शकतो तुम्ही? सो दॅट f ऑफ x इज कंटिन्युअस फंक्शन. क्लिअर आहे का बघा? या तिन्ही व्हॅल्यू सेम असतील तर फंक्शन असतो कंटिन्युअस. तिन्ही व्हॅल्यू जर सेम नसतील तर फंक्शन असणार तुमचा डिसकंटिन्युअस फंक्शन. नुसतं लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सेम असेल तर लिमिट एक्झिस्ट आहे, पण तिसरी व्हॅल्यू पण त्याला मॅच झाली पाहिजे. आता ह्याच्यात परत अजून एक शॉर्टकट काय असतो, हे जे तुम्ही यूज केलेलं आहे ते तुम्ही यूज नाही केले तरी चालेल. इथे डिनॉमिनेटर वगैरे काय नाहीये. डायरेक्ट तुम्ही 1/2 टाकलाय आन्सर तरी पण तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. इथं पण तुम्ही डायरेक्ट x च्या ठिकाणी 1/2 टाकला तर डायरेक्ट तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. 1/2 1 मायनस 1/2. म्हणजे 1/2 एकदा वर टाकायचा, 1/2 एकदा खाली टाकायचा. तो अजून तुम्हाला मी पुढचा शॉर्टकट सांगितला. पुढच्या क्वेश्चनला आपण शॉर्टकटनीच करणार आहे, पण मी पहिला क्वेश्चन रेग्युलर वेनी सांगितलं. तुम्ही वरती पुट करताय म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही पुट करताय 1/2 मायनस एच, आणि खालच्या फंक्शनला जेव्हा तुम्ही पुट करत असता तेव्हा आपण पुट करतोय 1/2 प्लस एच. मग दोन्ही जर तुमचे व्हॅल्यू मॅच झाले तर तुम्ही एक्झॅक्टली आन्सर पर्यंत पोहोचू शकता. ओके. आणि याचा जर तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकला तरी पण तुम्ही सांगू शकता पहिला ग्राफ जिथं संपेल तिथनच तुमचा दुसरा ग्राफ चालू होतो. मग तुम्ही सांगू शकता इट इज कंटिन्युअस फंक्शन. पुन्हा डाऊट असेल तर विचारा. सगळीकडे तुम्हाला आता तेच करायचं आहे. जिथे इथं तुमचे लिमिट्स चेंज झालेले असतात त्याला एकदा वरच्या फंक्शन मध्ये टाकायचं, त्याला खालच्या फंक्शन मध्ये पण टाकायचं. त्या दोन्ही व्हॅल्यू मॅच झाल्या तर कंटिन्युअस फंक्शन, मॅच नाही झाल्या तर डिसकंटिन्युअस फंक्शन. क्लिअर आहे का बघा? आता शॉर्टकटनी सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 76. 76 चेक करा. f of x is given. Again both functions are given.
first function is x into sin x, second function is pi by 2 into sine of pi plus x. So limits are 0x, x is 0 to pi by 2. Second function limit is x between pi by 2 to pi, first quadrant and second quadrant, right? Again take the same concept. आता मी शॉर्टकट सांगतो. पाय बाय 2 ला तुमचे लिमिट्स चेंज झालेत. इथं पाय बाय 2 आहे, इथं पाय बाय 2 आहे. मग पाय बाय 2 ला तुम्हाला चेक करायचं आहे. नुसता x sin x हा कंटिन्युअस असतो. पाय बाय 2 इंटू साइन पाय प्लस एक्स हा पण कंटिन्युअस असतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग तुम्हाला पाय बाय 2 ला चेक करायचंय, म्हणजे एकदा पाय बाय 2 इथं पुट करा आणि हाच एकदा पाय बाय 2 इथं पुट करा. दोन्हीकडे जर आन्सर सेम आलं तर तो कंटिन्युअस आहे. शॉर्टकटनी आपण आता सॉल्व्ह करतोय, राईट? म्हणजे तुम्ही आता इक्वल टू कुठे बघा, इक्वल टू 76 मध्ये इक्वल टू तुम्हाला इथे दिलं, वरच्या फंक्शनला इक्वल टू दिलंय, राईट? म्हणजे तुम्हाला एफ ऑफ पाय बाय 2 आणि लेफ्ट हँड लिमिट याचे आन्सर तुम्हाला सेमच मिळणार आहेत. हा जो लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2 मायनस अँड एक्स इंटू साइन एक्स, क्लिअर आहे का? बघा, लेफ्ट हँड लिमिट आणि पाय बाय 2 दोन्हीसाठी सेमच फंक्शन यूज करायचंय, ओके? आणि राईट हँड लिमिट साठी मग लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2 प्लस राईट हँड साइड म्हणजे एक्स ची व्हॅल्यू पाय बाय 2 पेक्षा ग्रेटर असणार. सेकंड फंक्शन टाकावं लागेल पाय बाय 2 इंटू साइन ऑफ पाय प्लस एक्स. आता व्हॅल्यूज पुट करा, काय काय येते. आता मग ते पाय बाय 2 मायनस एच प्लस एच टाकायची गरज नाही, डायरेक्ट पाय बाय 2 टाका, कारण कुठेही डिनॉमिनेटर वगैरे काहीच नाहीये, राईट? तरी पण टाकलेलं कधीही चांगलं असतं, त्यातनं तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर्स मिळतात. तो पण एक त्याच्यात क्लिअर कट तसं तुम्हाला बघायला मिळतं. कारण मग तुम्हाला कधी कधी पाय बाय 2 मायनस एच, पाय बाय 2 प्लस एच, त्यातनं तुम्हाला त्या व्हॅल्यूज मिळत जातात की एक्झॅक्ट आन्सर तुम्हाला नक्की तिथं काय मिळणार आहे, राईट? इथं तुमचं काय येणार आहे, पुट एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस एच, राईट? लेफ्ट हँड लिमिट काय तयार होणार, लिमिट एच टेन्स टू 0, एक्स च्या ठिकाणी येणार आहे पाय बाय 2 मायनस एच इंटू साइन ऑफ पाय बाय 2 मायनस एच. आता तुम्ही एच 0 टाकू शकता, मग 0 टाका, किती येते बघा. हा तुमचा आला पाय बाय 2 साइन ऑफ पाय बाय 2. जरी तुम्ही पाय बाय 2 डायरेक्ट टाकला तरी पण तुम्हाला सेमच मिळणार आहे. या स्टेप पर्यंत तुम्ही येता, एक्स ची व्हॅल्यू पाय बाय 2 टाका, पाय बाय 2 म्हणजे तुम्ही शॉर्टकट वापरू शकता. याचं आन्सर झालं पाय बाय 2 साइन 90, आन्सर असतं 1. आणि तुम्ही राईट हँड लिमिटला गेलात, आता शॉर्टकट मारून बघूयात. पाय बाय 2 तसाच ठेवा आणि साइन ऑफ पाय प्लस पाय बाय 2 शॉर्टकट मारलाय मी. लॉंग कटनी तुम्हाला हे करावं लागेल, पुट पाय बाय एक्स इक्वल टू पाय बाय 2 प्लस एच, ओके? म्हणजे हा तुमचा आला पाय बाय 2 साइन. आता हा तुमचा असणार आहे 3 पाय बाय 2, मग पाय बाय 2 इंटू साइन 90 तुमचा असतो -1. क्लिअर आहे का? बघा, हे आन्सर मिळते तुम्हाला मायनस पाय बाय 2, मायनस पाय बाय 2, राईट? म्हणजे तुम्हाला काय मिळेल इथं, लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट, so that function is discontinuous function, right? हे तुमचं डिसकंटिन्युअस फंक्शन आहे. व्हेरीफाय करा कसं कसं त्याला आपण सॉल्व्ह करत चाललेलो आहे. सगळेच्या सगळे सेम क्वेश्चन आहेत. जिथे तुमचं लिमिट्स चेंज होत आहेत ते दोन्हीकडे टाकून बघायचे फंक्शन्स, व्हॅल्यूज. आन्सर मॅच झाले तर कंटिन्युअस फंक्शन, मॅच नाही झालं तर डिसकंटिन्युअस फंक्शन. काही ठिकाणी तुम्हाला लिमिट्स वापरावे लागतील, काही ठिकाणी लिमिट्स तुम्हाला नाही वापरता येणार, राईट? लेट्स सी क्वेश्चन नंबर 78. आत्ताच्या क्वेश्चनचा शॉर्टकट काय होता, पाय बाय 2 ला पहिल्या फंक्शनला पुट करा, पाय बाय 2 ला सेकंड फंक्शनला पुट करा. दोन्हीचे आन्सर्स वेगवेगळे येत आहेत. फंक्शन इज डिसकंटिन्युअस फंक्शन, राईट? कॅल्क्युलेशन इझिली करत राहा.
Same question 78. F of x, right? First function is x plus 2. Second function is x plus 4. X is less than equal to 4. X is greater than 4. मग आताच मी तुम्हाला सांगितलेलं याला इथं पुट करा. आता मी अजून एकदम शॉर्टकट जातो. काय करणार, याला इथं पुट करा. किती आन्सर येणार तुमचं 4 + 2 = 6. याला इथं पुट करा. किती आला 4 + 4 = 8. लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट, राईट. तुम्ही काय सांगू शकता, f of x is discontinuous function, राईट. डिसकंटिन्युअस फंक्शन आहे आणि दोघांचा आन्सर फार 6 आणि 8 हे लांब लांब आन्सर झाले. सो इट इज, याची डिसकंटिन्युटी तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही. सो इट इज रिमूवेबल डिसकंटिन्युटी, राईट. असं तुम्ही त्याला ऑप्शन घेऊ शकता 78 ला. इट इज इररिमूवेबल डिसकंटिन्युटी फंक्शन. ओके, याला तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, याला तर मी तुम्हाला ग्राफ काढून दाखवतो म्हणजे अजून तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. पहिलं लिमिट काय तुमचं, पहिली लाईन आहे y = x + 2. दुसरी लाईन आहे y = x + 4. कशा लाईन्स येणार तुमच्या, या पॉइंट्स प्लॉट करा. समजा x 0 टाकला, y तुम्हाला मिळणार आहे 2. ओके, वन 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6. x = 0 पुट करा, y = तुम्हाला 2 मिळणार आहे. म्हणजे हा पॉईंट तुमचा मिळाला 0,2. x = 1 पुट करा, y = 3 मिळणार आहे. ही झाली तुमची पहिली लाईन. या लाईनला जर जॉईन करायचं असेल तर तुमची अशी लाईन तयार होणार, राईट. ही झाली तुमची लाईन L1. आणि x + 4 लाईन कशी येणार, x = 0 पुट करा, y मिळणार 4. x = 1 पुट करा, y मिळणार तुम्हाला 5. पण ही झाली तुमची सेकंड लाईन. पॅरलल लाईनचे स्लोप तुमचे सेम आहेत. y = x + 4, राईट. आता तुम्हाला कशी कशी लिमिट्स घ्यायचे बघा, व्हेरीफाय करा. x इज लेस दॅन 4, हा तुमचा 4 इथं असणार आहे. 4 वरून तुम्हाला वर जायचंय x = 4 पर्यंत. या वरच्याला थोडस चेंज करतो अजून. ही लाईन तुमची जाणार आहे या स्टाईल मध्ये, वर वर जात राहणार पॅरलल लाईन. ठीक आहे. आता x = 4 साठी जर तुम्ही गेलात, या दोन ठिकाणी पोहोचणार. x लेस दॅन 4, त्यासाठी तुम्हाला ही लाईन घ्यायची आहे. म्हणजे इथून तुम्हाला ही लाईन कन्सिडर करायची आहे. लेफ्ट साइड x लेस दॅन 4 ही लाईन तुम्हाला कन्सिडर करायची आहे. आणि 4 ला तुमचा इक्वल इथं डॉट येणार. आणि x ग्रेटर दॅन 4 ला ही लाईन तुम्हाला कन्सिडर करायची. x ग्रेटर दॅन 4 इथं येणार तुमचा सर्कल, कारण इथं इक्वल टू साईन नाही आहे आपल्याकडं, राईट. म्हणजे आता इथं डॉट आहे, इथं सर्कल आहे, तुम्हाला सरळ सरळ दिसते. इट इज डिसकंटिन्युअस फंक्शन. आणि ही डिसकंटिन्युटी रिमूव्ह होऊ शकत नाही. डिसकंटिन्युटी रिमूव्ह कधी होणार, समजा पुढचा ग्राफ इथूनच स्टार्ट झाला असता किंवा हा ग्राफ इथूनच स्टार्ट झाला असता, तर याला तुम्ही डिसकंटिन्यूला कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करू शकता. पण दोन वेगवेगळे फंक्शन्स असतील आणि ते डिसकंटिन्युअस असतील, then इट इज इररिमूवेबल डिसकंटिन्युअस फंक्शन, राईट. म्हणजे तुम्ही ग्राफ जरी ड्रॉ केला तर काहीच सॉल्व्ह करायची गरज पडत नाही. म्हणजे काय काय ठिकाणी टफ ठिकाणी तुम्ही ग्राफ ड्रॉ करून ते चेक करू शकता की डिसकंटिन्युअस आहे का नाहीये, रिमूवेबल आहे का इररिमूवेबल आहे. रिमूवेबल डिसकंटिन्युटी, इररिमूवेबल डिसकंटिन्युटी, राईट. परत परत मी सांगतोय, असा जर ग्राफ असेल किंवा असा जर ग्राफ असेल तर तुम्ही डिसकंटिन्युटी रिमूव्ह करू शकता. पण असा जर ग्राफ असेल किंवा एक ग्राफ आहे आणि दुसरीकडनं वेगळीकडनं परत चालू झालं तर इट इज इररिमूवेबल डिसकंटिन्युटी. सर्कल आला म्हणजे डिसकंटिन्युअस कंपल्सरी, राईट. इथं डॉट 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 आल्या, सर्कल आला, डिसकंटिन्युअस कंपल्सरी आहे. पण डिसकंटिन्युअसला कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करू शकतो का, कन्वर्ट करू शकत नाही. हा फक्त त्यातला मेन कन्सेप्ट आहे, राईट. क्वेश्चन नंबर 80 बघा पटकन. f of x is equal to x square
x plus 3, it is x less than 1, it is x greater than 1. मग सारखंच ही व्हॅल्यू इथं पुट करा. काय आन्सर मिळणार तुम्हाला? 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू इथं पुट करा. 1 plus 3, आन्सर इज 4. सो लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट. सो हा सुद्धा तुमचा ऑप्शन डी असणार आहे, इरिमूव्हेबल डिसकंटिन्युअस फंक्शन. असं पटापट तुम्ही आता तुमचं स्पीड वाढवू शकता, कारण जे ओरिजिनल फंक्शन्स आहेत त्यात कुठेही अंडर रूट नाहीये, त्यात कुठेही डिनॉमिनेटर्स नाहीयेत. म्हणजे सगळ्या ते इंडिव्हिज्युअल फंक्शन कंटिन्युअस आहेत, पण जेव्हा दोन्ही फंक्शन एकत्र येतील तेव्हा ते डिसकंटिन्युअस मध्ये कन्वर्ट होत आहेत. राईट. हा क्वेश्चन कळला असेल, एकदम सिंपल आहे. लेट्स जम्प टू द क्वेश्चन नंबर 83. सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे आपण आता स्पीड वाढवत चाललेलो आहे. एफ ऑफ एक्स तुमच्या समोर बुक पाहिजे, लिहून घेतलंच पाहिजे असं काय नाही. नंतर सुद्धा तुम्ही सेल्फ स्टडी मध्ये सॉल्व्ह करताना त्याला लिहून देऊ शकता. आता जस्ट हिंट घेत घेत पुढे चला. एक्स इज लेस दॅन 0, एक्स इज ग्रेटर दॅन 0 और इक्वल टू 0. राईट. एफ ऑफ 0 काय येणार? एफ ऑफ 0 इथे इक्वल टू साइन आहे, इथं 0 पुट करा. हे तुमचं काय येणार? 0 plus 1 1. राईट. लेफ्ट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट काय येणार? म्हणजे एक्स इज 0 मायनस लेफ्ट हँड लिमिटला हे तुम्हाला घ्यावं लागेल. लेफ्ट हँड लिमिटला काय करणार? लिमिट एक्स टेन्स टू 0 मायनस साइन एक्स अपॉन एक्स. हा व्हॅल्यू साइन एक्स अपॉन एक्स तुमचा असतो 1 लेफ्ट हँड लिमिट. राईट. आणि आता राईट हँड लिमिट, लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस, 0 प्लसला कुठला येणार? 0 प्लसला परत हाच फंक्शन तुमचा येणार, 0 प्लस एक्स इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे एक्स प्लस 1. मग तिथं 0 पुट करा. 0 plus 1 इज इक्वल टू 1. सो 3 व्हॅल्यूज आर सेम. म्हणजे तुम्हाला काय मिळालंय? लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू एफ ऑफ ए इज इक्वल टू राईट हँड लिमिट. सो इट इज continuous function. Right. It is continuous function. 83. राईट. आता इथं परत तुम्हाला विचार करावा लागेल पुढचा कन्सेप्ट काय करू शकतो आपण तिथं 83 ला. कारण साइन एक्स अपॉन एक्स तुम्हाला बघायला मिळते. साइन एक्स अपॉन एक्स, डिनॉमिनेटरला एक्स आला तर तुम्हाला डिनॉमिनेटर 0 चालत नाही. बरोबर. डिनॉमिनेटर आपल्याला 0 चालत नाही, म्हणजे या फंक्शन साठी तुम्हाला एक्स 0 चालणार नाही. पण ऑलरेडी इथं इक्वल टू 0 नाहीच आहे. इक्वल टू 0 नसल्यामुळं त्याचा काही इफेक्ट होणार नाही. 0 तुम्ही इथं पुट करताय जिथं 0 चालणार आहे, म्हणून हा तुमचा कंटिन्युअस फंक्शन आहे. 83 इट इज कंटिन्युअस फंक्शन. राईट. म्हणजे ऑप्शन ए, ऑप्शन ए इज करेक्ट. बघून घ्या, काय डाऊट असेल तर विचारा पटकन मला. कोण बोललं? पटकन बोला, पटकन आन्सर देतो मी. आता पुढच्या क्वेश्चन जायचंय. हा सर, साइन एक्स अपॉन एक्स हा रूल आपण इथे लावला ना, साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. येस येस. झालं का विचारून? कळलं नाही मला अजून. हा झाले झाले. ओके. साइन एक्स अपॉन एक्स 1 लिमिट मधला फॉर्म्युला बघा. या टाइपचे क्वेश्चन आता बरेच आहेत. 84 ला पण बघा. 84 3 फंक्शन मधला क्वेश्चन आहे. समोर फक्त नीट लक्ष द्या, लिहायची घाई काय करू नका. एक्स आहे, इथं 2 आहे, तिसरं फंक्शन आहे एक्स प्लस 1. पहिल्याचे तुम्हाला लिमिट दिलेले आहेत 0x1. दुसरं फंक्शन कधी घ्यायचं आहे, कुठल्या इंटरव्हल साठी? फॉर एक्स इज इक्वल टू 1. अँड थर्ड फंक्शन तुम्हाला घ्यायचं आहे फॉर एक्स इज इन बिटवीन 1 to 2. एवढंच फक्त तुम्हाला त्याला घ्यायचंय. राईट. मग आता जिथे इथं लिमिट्स चेंज झालेले आहेत तिथे तिथे आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल. म्हणजे एक्स इक्वल टू 1 ला तुम्हाला 1 ला लिमिट्स चेंज झालेत, म्हणजे 1 तुम्हाला या 2 ठिकाणी टाकावं लागेल, 1 तुम्हाला 3 ठिकाणी टाकावं लागेल. त्यातून तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या समजणार. राईट. म्हणजे एफ ऑफ 1 किती मिळणार? एफ ऑफ 1, एफ ऑफ 1 म्हणजे हे मधलं फंक्शन तुमचं एफ ऑफ 1 साठी आहे. मग तिथे तुम्हाला आन्सर आहे
2, राईट. आता लेफ्ट हँड लिमिट म्हणजे लिमिट x टेन्स टू 1 मायनस 1 मायनसला कुठलं फंक्शन यूज करणार? 1 मायनस म्हणजे काय? 1 पेक्षा स्मॉल व्हॅल्यू पुट करायचे म्हणजे हा क्रायटेरिया आला तुमचा. मग तिथं तुमचा हा फंक्शन आहे x, राईट. मग तुम्ही इथे 1 डायरेक्ट पुट करू शकता किंवा 1 मायनस h पुट करा, h ची व्हॅल्यू 0 पुट करा, सगळा कन्सेप्ट सेमच येतो. मग इथं तुम्ही 1 पुट केलं त्याचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे 1, राईट. आणि यातला तुम्ही राईट हँड लिमिट सॉल्व्ह करायला गेलात, लिमिट x टेन्स टू 1 प्लस 1 प्लस म्हणजे तुमचा हा इंटरव्हल आला x ही 1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू, x इज इन बिटवीन 1 to 2. मग तिथं तुम्हाला फंक्शन कुठे यूज करायचं आहे? x प्लस 1 यूज करायचं आहे. मग इथं 1 पुट करा, 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. म्हणजे इथं मला काय काय मिळालं? लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू एफ ऑफ ए इज इक्वल टू राईट हँड लिमिट. यातला एफ ऑफ ए आणि राईट हँड लिमिट सेम आहे, पण लेफ्ट हँड लिमिट सेम नाही. लेफ्ट हँड लिमिट तुमचा वेगळा येतोय. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय झालं? तिन्ही व्हॅल्यू सेम पाहिजे तरच तो कंटिन्युअस आहे. सो एफ ऑफ एक्स इज डिसकंटिन्युअस फंक्शन, इररिमूव्हेबल डिसकंटिन्युअस फंक्शन. ऑप्शन काय दिलाय बघा, त्यातनं तुम्हाला एक तिथं घेता येईल. ओके. आणि हा डिसकंटिन्युअस 1 ला आहे. इट इज डिसकंटिन्युअस ऍट x इज इक्वल टू 1. x इक्वल टू 1 ला डिसकंटिन्युअस आहे, बाकी मग त्याला काय प्रॉब्लेम येणार नाही. क्लिअर आहे का बघा? याचा जर तुम्ही ग्राफ ड्रॉ करायला गेलात ते पण तुम्हाला इझिली समजून जाईल. x इज इक्वल टू इथं 0 घेतला, इथं 1 घेतला, इथं 2 घेतला, इथं 3 घेतला. आता ग्राफ कसा ड्रॉ होणार बघा. पहिला ग्राफ आहे तुमचा y इक्वल टू एक्स, y इक्वल टू एक्स तुमची ही लाईन असणार. पहिला ग्राफ y इक्वल टू एक्स, राईट. दुसरा ग्राफ काय आहे? y इक्वल टू 2, y इक्वल टू 2 तुमची ही लाईन येणार, y इक्वल टू 2, y इक्वल टू 2. लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. तिसरा ग्राफ आहे y इक्वल टू एक्स प्लस 1. तिसरा ग्राफ काय येणार आहे? y इक्वल टू एक्स प्लस 1. x इक्वल टू 0 टाका, y तुम्हाला 1 मिळेल, आणि x इक्वल टू 1 टाका, y तुम्हाला 2 मिळेल. मग y इक्वल टू एक्स प्लस 1 ही अशी लाईन येणार. ही लाईन आहे तुमची y इक्वल टू एक्स प्लस 1. मग आता कसं कसं घ्यायचं बघा. इंटरव्हल काय काय आहे? 0 to 1 ला तुम्हाला y इक्वल टू एक्स घ्यायचा आहे. म्हणजे 0 to 1 इथून तुमचा ग्राफ इथपर्यंत येणार 0 to 1, राईट. 0 ला चालणार आहे, इथं डॉट येणार. 1 ला तुमचा इक्वल टू साईन नाहीये, मग इथे येणार तुमचा सर्कल, राईट. x इक्वल टू 1 ला 2 दिले, मग इथं तुम्ही वरती गेलात म्हणजे ऍक्च्युअली तुमचा हा इथपर्यंत येणार आहे. करायचं गेलं तर इथे येणार तुमचा, इथून इथपर्यंत जाणार हा. इथं डॉट आहे, इथे येणार तुमचा सर्कल. इथून तुम्हाला वरती जावं लागेल, डॉटेड लाईन. इथं तुमचा डॉट आला. x इक्वल टू 1 ला y मिळतोय 2, आणि x इज 1 to 2 च्या जर तुम्ही मध्ये गेलात तिथनं पुढे तुम्हाला हा ग्राफ कंटिन्यू करायचा आहे, राईट. म्हणजे x इक्वल टू 1 ला तो डिसकंटिन्युअस आहे, ते तिथंच बघायला तुम्हाला मिळेल. x इक्वल टू 1 ला हा तुमचा डिसकंटिन्युअस ग्राफ आहे, आणि इट इज नॉन रिमुव्हेबल डिसकंटिन्युटी ऍट x इक्वल टू 1. असा ग्राफ तुम्हाला बघायला मिळेल. ग्राफ जर ब्रेक झाला, जिथं तुमचा सर्कल येणार तिथं फंक्शन आहे डिसकंटिन्युअस फंक्शन. क्लिअर सगळ्यांना? स्क्रीनशॉट मारून ठेवा. नंतर पण कंपल्सरी जिथे जिथे मी ग्राफ देत आहे ते तुम्ही ग्राफ काढून घेत चला, तिथं तुमचं प्रॉपर कमांड तिथे क्रिएट होईल. $85 बघा फास्ट. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस 5. कंटिन्युटी चेक करायची आहे. इंटरवल दिलाय तुम्हाला 4 to 6. डोमेन पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. याचा डोमेन ओरिजिनल डोमेन काही असू देत, 4 to 6 ला फक्त चेक करायचंय. आता आपण रेग्युलर फंक्शनचा विचार करूया. रेग्युलर फंक्शन तुमचं काय असणार आहे? एफ ऑफ एक्स इज एक्स प्लस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस 5, राईट. इथे आपण काय लिहितो? एफ ऑफ एक्स एक्झिस्ट when denominator is not equal to 0, right. डिनॉमिनेटर 0 नकोय.
याला उलट लिहू शकता, एफ ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट असंही आपण घेतो. डिनॉमिनेटर काय आहे, एक्स मायनस 2 एक्स मायनस 5 डज नॉट इक्वल टू 0, म्हणजे एक्स मायनस 2 0 चालणार नाही, आणि त्याच पद्धतीने एक्स मायनस 5 हा पण 0 चालणार नाही. म्हणजे एक्स तुम्हाला 2 चालणार नाही किंवा एक्स तुम्हाला 5 चालणार नाही. म्हणजे याचा आपण डोमेन काय घेतो, डोमेन याचा डोमेन असणार आहे एक्स बिलॉंग्स टू आर एक्सक्लुडिंग काय लिहितो आपण याला, 2 and 5. म्हणजे तुम्ही याला अदर वर्डिंग मध्ये काय लिहिणार, एफ ऑफ एक्स इज discontinuous function at x equal to 2 and x is equal to 5. x equal to 2 आणि x equal to 5 ला हा डिसकंटिन्युअस असणार आहे, म्हणूनच त्याला आपण डोमेन मध्ये घेतलेलं नाही. बट 2 आणि 5 याचा मधला 5 जो आहे, आता दिलेला इंटरवल चेक करा. सो फॉर x बिलॉंग्स टू 4 and 6, 4 and 6 ला तुम्ही काय घेणार, 4 आणि 6 मध्ये तुमचा x इक्वल टू 5 येतो फक्त, राईट. म्हणजे तुमचा आन्सर काय झालं, इट इज डिसकंटिन्युअस फंक्शन ऍट x इज इक्वल टू 5. 2 चा काही संबंध येणार नाही, कारण तो 4 आणि 6 च्या मध्ये येत नाही. म्हणजे तुमचं ऑप्शन डी हा करेक्ट येणार आहे या क्वेश्चन साठी. इट इज कंटिन्युअस एक्सेप्ट x इज इक्वल टू 5. 2 ला पण तो एक्सेप्टच आहे, पण 2 दिलेल्या रिजन मध्ये येत नाही, त्यामुळे 2 ला आपण आता कॅल्क्युलेशन मध्ये घेणार नाही. 2 ला सुद्धा डिसकंटिन्युअस फंक्शन आहे, पण त्याला आपण घेणार नाही, कारण तो दिलेल्या रिजन मध्ये येतच नाही. आपल्याला फक्त 4 to 6 चा विचार करायचा आहे, बाकीचा विचार करायचा नाही, राईट. एवढाच विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त तुमचा x इक्वल टू 5 येतो, x इक्वल टू 2 येणार नाही, राईट. तो असे तुम्ही पुढचे क्वेश्चन्स करत राहा. जिथं डिनॉमिनेटरच नाहीये तिथं फक्त सगळ्या व्हॅल्यूज पुट करून चेक करायचं काय करेक्ट आहे काय रॉंग आहे. जिथं डिनॉमिनेटर येणार आहे तिथं डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0, मग ते तुम्हाला डिसकंटिन्युटी चेक करावी लागेल. अजून एक क्वेश्चन करून बघायला आपण, क्वेश्चन नंबर 88. सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत, हे मी तुम्हाला ऑलरेडी करायला सांगितले होते, मे बी तुम्ही केलेले असतील नसतील. क्वेश्चन नंबर 88, एफ ऑफ एक्स इज गिवन. आता 3 फंक्शन दिले, 3 फंक्शन्स आर गिवन, एक्स स्क्वेअर मायनस 4, 2x plus 3 and x square minus 5, right. First function is x is in between 0 to 2, दोन्हीकडे इक्वल टू साइन आहे. पुढचा इंटरवल आहे x is in between 2 to 4. थर्ड इंटरवल इज x is in between 4 to 6. आता मगाचाच कन्सेप्ट, आता इथे कुठे कुठे चेंज झाले, इथे तुमचा 2 आहे, इथे तुमचा 2 आहे, म्हणजे ऍट x इज इक्वल टू 2 याचे आधी सॉल्व्ह करावे लागतील, राईट. याला तुम्ही आधी सॉल्व्ह करा आणि मग आफ्टर दॅट तुम्ही काय करणार, मग इथं 4 पण आहे, 4 ला पण तुमचा लिमिट चेंज झालाय, मग ऍट x इक्वल टू 4 असे 2 स्टाईलनी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करावे लागतील, राईट. मग आता x इक्वल टू 2 ला काय करणार, 2 ला एकदा तुम्हाला इथं पुट करायचंय, 2 ला तुम्हाला एकदा इथं पुट करायचंय. मग लेफ्ट हँड लिमिट आणि तुमचा एफ ऑफ 2 या दोन्ही सेमच असणार आहेत. एक्स स्क्वेअर मायनस 4 मध्ये 2 पुट करा, मग आन्सर मिळेल तुम्हाला 4 मायनस 4 इक्वल टू 0. क्लिअर आहे का बघा. आता जस्ट तुम्ही वरचा एरो सॉल्व्ह केलेला आहे, लेफ्ट हँड लिमिट आणि इक्वल टू 2 यासाठी तुम्ही पहिलं फंक्शन यूज केलंय, आणि तुम्ही राईट हँड लिमिट सॉल्व्ह करायला गेलात, एक्स इज ग्रेटर दॅन 2, मग तुम्हाला 2x प्लस 3 हा यूज करावा लागेल, 2x प्लस 3. मग या 2x प्लस 3 मध्ये x इक्वल टू 2 पुट करा, मग 2 into 2 plus 3, so 4 plus 3 that is equal to 7. So what we can write, so left hand limit is not equal to right hand limit, so it is discontinuous function. Okay, it is discontinuous function or discontinuous at x is equal to 2.
x इक्वल टू 2 ला तो असणार आहे डिसकंटिन्युअस फंक्शन. असं सेम प्रोसेस x इक्वल टू 4 ला तुम्हाला रिपीट करायची आहे. मग x इक्वल टू 4 ला लेफ्ट हँड लिमिट, आता 4 ला एकदा इथं पुट करा, इथं कुठे इक्वल टू साइन नाहीये, मग लेफ्ट हँड लिमिट लिमिट x टेन्स टू 4 मायनस फंक्शन काय यूज करणार 4 मायनस ला 2x प्लस 3, पण इथं 4 ला पुट करा 2 इंटू 4 प्लस 3, सो 8 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 11. क्लिअर आहे का बघा. आणि आता इक्वल टू 4 कुठे चेक करू देत मला आधी 88 ला, सॉरी इथे इक्वल टू 4 आहे, इथे इक्वल टू 4 आहे, मग इथं तुमचा f(4) पण येणार, f(4) आणि लेफ्ट हँड लिमिट हे दोन्ही व्हॅल्यूज सेम आहेत. आणि आता राईट हँड लिमिट म्हणजे लिमिट x टेन्स टू 4 प्लस 4 प्लस ला हा इंटरवल यूज करावा लागेल. फंक्शन आहे x² मायनस 5, मग परत 4 पुट करा 4 स्क्वेअर मायनस 5, 16 मायनस 5 इज इक्वल टू 11. So left hand limit is equal to right hand limit is equal to f(4), right? तुम्ही काय करू शकता, so that it is continuous at x is equal to 4. हा x इक्वल टू 4 ला कंटिन्युअस आहे, पण x इक्वल टू 2 ला डिसकंटिन्युअस आहे. तसा ऑप्शन कुठला मॅच होतोय बघा. 0 to 6 विचारलेला आहे, x इक्वल टू 2 ला डिसकंटिन्युअस आहे, म्हणजे ऑप्शन नंबर तुम्हाला घ्यावा लागेल सी. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. 0 to 6 कंटिन्युअस आहे एक्सेप्ट x इक्वल टू 2. 2 ला फक्त तो डिसकंटिन्युअस आहे, अदरवाइज तो सगळीकडे कंटिन्युअस आहे. क्लिअर कट स्टेटमेंट. इज इट क्लिअर? Let's see question number 95 if this question is completed. CET question number 95, CET question 2018. What is given? F of x is equal to two functions are given, x square plus alpha 2 into under root x square plus 1 plus beta. It is for x greater than 0, it is for x less than 0, and f of 1 by 2 it is given as 2. 1 by 2 2 दिलेला आहे, it is as alpha square plus beta square. ठीक आहे, थोडस ट्राय करा काय काय येऊ शकते. मग तुम्हाला काय करायचंय, ठीक आहे ट्राय करा काय काय येते. आता क्वेश्चन नीट बघूया आपण. आता त्यांनी 1/2 आन्सर दिले पहिली गोष्ट, ठीक आहे, आणि लिमिट चेंज झाले तुमचे 0 ला लिमिट चेंज झाले, आणि त्यांनी का मी वेगळं घेतले, थांबा 2 क्वेश्चन मिक्स झाले का चुकून, नाही बरोबर आहे 0 ला चेंज झाले आहे आणि 1/2 दिले, पण ठीक आहे सॉल्व्ह करत करत बघूयात आपण काय काय होतंय. आता आपण आधी कंटिन्युअस डिसकंटिन्युअस त्यांनी काय काय दिले बघा. इट इज कंटिन्युअस ऍट x इज इक्वल टू 0. x इक्वल टू 0 ला कंटिन्युअस आहे. काय झालेले आहे, इट इज कंटिन्युअस ऍट x इक्वल टू 0, म्हणजेच लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. मग लेफ्ट हँड लिमिटला 0 ला पुट करा इथं, मग काय येणार ते 0 ला पुट केल्यावर 0 स्क्वेअर प्लस अल्फा, आणि राईट हँड लिमिटला काय करणार, सॉरी हा राईट x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे तो झाला राईट हँड लिमिट, त्यांनी तो वरती दिला तसा दिलाय. लेफ्ट हँड लिमिट साठी तुम्हाला हा घ्यावा लागेल, लेफ्ट हँड लिमिट x इज 0 मायनस, लेफ्ट हँड लिमिट मध्ये 0 पेक्षा लहान व्हॅल्यू असणार, मग 2 इंटू काय काय ते बघा, लेफ्ट हँड लिमिटला 2 इंटू अंडर रूट 0 स्क्वेअर प्लस 1 प्लस बीटा, राईट. आणि मग लेफ्ट हँड लिमिट किती येणार आहे, 0 स्क्वेअर प्लस अल्फा अशी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. मला सॉल्व्ह करा किती ते बघा, 2 प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा अशी व्हॅल्यू आपल्याला मिळाली. काय तुम्ही असंही लिहू शकता
अल्फा मायनस बीटा इक्वल टू 2, राईट. हा केस तुम्ही इथं घेऊ शकता. फर्स्ट केस, लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. मग लेफ्ट हँड लिमिटला सेकंड फंक्शन घ्यावं लागेल, राईट हँड लिमिटला फर्स्ट फंक्शन घ्यावं लागेल. x is equal to 0 where x is greater than 0, where x is less than 0. Two parts are there. Now what we can see, आता f of 1/2 याचा यूज करा. at x is equal to 1/2 f of x 2 दिलाय आपल्याला. आता 1/2 कुठल्या रिजन मध्ये येणार बघा बघू. 1/2 कुठल्या रिजन मध्ये येणार आहे. सो 1/2 चा रिजन तुमचा हा येणार, x इज ग्रेटर दॅन 0. x इज ग्रेटर दॅन 0 जिथे x तुमचा 1/2 पुट करताय तुम्ही, राईट. मग तुम्ही f ऑफ x काय यूज करणार, एक्स स्क्वेअर प्लस अल्फा. मग तुमचा f ऑफ 1/2 किती येणार, 1/2 स्क्वेअर प्लस अल्फा. क्लिअर आहे का बघा. f ऑफ x एक्स स्क्वेअर प्लस अल्फा यूज केलाय आपण. मग x इक्वल टू 1/2 पुट करा. लेफ्टला 1/2 पुट केला, राईटला 1/2 पुट केले. आता ही व्हॅल्यू यूज करा. f ऑफ 1/2 हा 2 आहे आपल्याकडे. f ऑफ 1/2 2 गिवन व्हॅल्यू इट इज इक्वल टू 1/4 प्लस अल्फा, राईट. मग अल्फाची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 2 मायनस 1/4. सो 8 मायनस 1/4 दॅट इज इक्वल टू 7/4. आता राहिलेली व्हॅल्यू कम्प्लीट करा. या अल्फाला इकडे टाका, त्यातनं तुम्हाला बीटा मिळेल. मग त्यातनं त्या व्हॅल्यू ज्या त्यात पुट करा, तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मिळून जाईल. पुढचे कॅल्क्युलेशन करा पटापट, आत्ताच करा, स्किप करू नका. काय डाऊट असेल तर विचारा, सॉल्व्ह करा लगेच. बघा आता हे तुम्ही आधी केलं असतं तर कसं सोपं सोपं आहे सगळं, बरोबर ना. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जम्प करूयात पुढं. क्वेश्चन नंबर 98. इथं लिमिट्स चेंज होत आहेत, ती व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी टाकायची. मग राहिलेल्या व्हॅल्यूज मिळवत जायचं. काय सांगितलेलं आहे आता लिहित बसत नाही मी. f ऑफ x इज कंटिन्युअस फॉर 0 to 8. म्हणजे तो कंटिन्युअस आहे असं सांगितलेलं आहे, राईट. आता लिमिट्स कुठे कुठे चेंज झाले, 2 ला चेंज झाले आणि 4 ला चेंज झाले. आता आपण कॅल्क्युलेशन करूयात. ऍट x इज इक्वल टू 2 ला कॅल्क्युलेशन आपण करूयात. इथं काय आहे ना, 2 ला तुमचे कॅल्क्युलेशन लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट, कारण तो कंटिन्युअस आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला. मग लेफ्ट हँड लिमिट काय येणार, लेफ्ट हँड लिमिटला फंक्शन कुठले यूज करावं लागेल, x इज लेस दॅन 2. मग लेस दॅन 2 ला कुठलं फंक्शन आहे, एक्स स्क्वेअर प्लस ax प्लस 6. आणि राईट हँड लिमिटला फंक्शन कुठलं येणार, 3x प्लस 2. आता हे काय दोन्ही इक्वल नाहीये, मी समजण्यासाठी लिहिलेले आहे की हे दोन्ही तुमचे इक्वल आहेत. मग परत x ची व्हॅल्यू 2 पुट करायची. 2 स्क्वेअर प्लस 2a प्लस 6 and 3 into 2 plus 2. लेफ्ट हँड लिमिट किती येणार आहे बघा, 10 plus 2a that is equal to 8. By solving this you will get value of a. मग तसंच राईट हँड हे सॉल्व्ह करा तुम्ही. ऍट x is equal to 4. 4 ला तुमचे दुसरे लिमिट्स चेंज झालेत. तिथं पण सेम कन्सेप्ट, लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. लेफ्ट हँड लिमिटला फंक्शन कुठलं यूज करणार तुम्ही, x इज लेस दॅन 4. मग लेस दॅन 4 ला फंक्शन येणार 3x प्लस 2. आणि राईट साईडला x इज ग्रेटर दॅन 4, 2ax प्लस 5b. मग इथं तुम्हाला 4 यूज करायचा आहे. मग 3 into 4 प्लस 2, 2a into 4 प्लस 5b. किती ते बघा सगळे, 14 is equal to 8a plus 5b. मग काय येणार, ही a ची व्हॅल्यू इथं पुट करा. हे सॉल्व्ह करून तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळेल. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ b. आता जे विचारले ते नंतर सॉल्व्ह करा. पुढे काय विचारले तुम्हाला, 98 तेवढंच विचारलंय. a विचारलंय आणि b विचारलंय. कंप्लीट करा, आन्सर मिळून जाईल तुम्हाला.
सॉल्व्ह करून झाल्यावर पटकन सांग ना मला. लेट्स सी क्वेश्चन नंबर 104. 104 क्वेश्चन बघा. पहिली गोष्ट ऍट x इक्वल टू 0 म्हणजे एफ ऑफ 0 दिलाय तुम्हाला. एफ ऑफ 0 काय दिलाय तुम्हाला? के दिलाय तुम्हाला. एफ ऑफ 0 इज के. ऍट x इक्वल टू 0 फंक्शन तुम्हाला के दिलाय डिरेक्टली, राईट. आता नंतर मग लेफ्ट हँड लिमिट सॉल्व्ह करा. लेफ्ट हँड लिमिट काय येणार? लिमिट x टेन्स टू 0 मायनस एफ ऑफ एक्स. मग लिमिट x टेन्स टू 0 मायनस एफ ऑफ एक्स किती येणार? x लेस दॅन 0 फंक्शन किती आहे? 1 मायनस कॉस 4x अपॉन एक्स स्क्वेअर. ह्याच्यासाठी मात्र तुम्हाला लिमिट सॉल्व्ह करावं लागेल प्रॉपर लिमिटचा कन्सेप्ट यूज करून. आणि मग राईट हँड लिमिट where limit x tends to 0 plus f of x that is equal to limit x tends to 0 plus means x is greater than 0. So x greater than 0 function is root x upon 16 plus हे थोडंसं कन्फ्युजन टाकलंय त्यांनी सगळं. नंतर पाठीमागे चेक करा नक्की असंच आहे का, यात काय अजून चेंजेस. म्हणजे वरचा रूट एक्स त्यांनी आधीच संपवलाय. -4 हा बाहेर असू शकेल म्हणजे वरचा रूट एक्स आधीच संपवायचा तुम्हाला. रूट एक्स -4 पण रूट तुमचा फक्त इथपर्यंतच दिलाय. हा लिमिट सॉल्व्ह करताना तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऑफ कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर तो कन्सेप्ट तिथं लावावा लागेल. पहिल्यांदा लेफ्ट हँड लिमिट बघा काय येणार आहे. लेफ्ट हँड लिमिट लिमिट x टेन्स टू 0 मायनस प्लस ठीक आहे रेग्युलर आहे. 1 मायनस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा बाय 2 राईट अपॉन एक्स स्क्वेअर. मला आता चेंज करा. याला कशाने डिवाइड करावं लागेल तुम्हाला? 2x नी दोनदा डिवाइड करावं लागेल आणि 2x नी दोनदा मल्टिप्लाय करावं लागेल. साइन एक्स अपॉन एक्स चा कन्सेप्ट क्लिअर आहे का बघा. साइन स्क्वेअर 2x इंटू साइन स्क्वेअर 2x. मग 2x नी दोनदा डिवाइड केलं 2x नी दोनदा मल्टिप्लाय केले. नाउ व्हॉट वी आर गेटिंग फ्रॉम हियर वी आर गेटिंग x इंटू एक्स एक्स स्क्वेअर कॅन्सल 1 2 कॅन्सल होणार आहे. यातून तुम्हाला आन्सर मिळणार आहे 2 राईट. हा आन्सर मिळाला तुम्हाला 2. आता शॉर्टकट सांगतो तुम्हाला. हा कंटिन्युअस फंक्शन सांगितलेला आहे सॉल्व्ह करायची गरजच नाहीये. डायरेक्ट तुम्ही तर सांगू शकता फ्रॉम 1 and 2 k is equal to 2. फक्त तुम्ही हे सॉल्व्ह करून बघा. हे सॉल्व्ह करून सुद्धा तुम्हाला आन्सर 2च मिळालं पाहिजे. ते येते का नंतर व्हेरीफाय करा. कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटरनी मल्टिप्लाय करा तो कन्सेप्ट लावून ते लिमिट सॉल्व्ह करा. त्यातनं आन्सर 2 मिळते का क्रॉस चेक करा. पण कंटिन्युअस असेल तर तिन्ही व्हॅल्यू सेम पाहिजेत. पहिल्या 2 व्हॅल्यू वरून सुद्धा तुम्ही सांगू शकता k इज इक्वल टू 2 म्हणजे तुम्ही अर्धा टाइम सेव्ह केला. कन्सेप्ट क्लिअर आहे का बघा. या स्टाईलनी पुढचे सगळं तुम्हाला काय काय ठिकाणी लिमिटच्या कन्सेप्ट वापरायच्या आणि हे क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करायचे. आता काही थोडस स्पेशल केसकडे आपण जाऊयात. क्वेश्चन नंबर 117 पासून पुढचे क्वेश्चन 117 हा आधी कंप्लीट करून घ्या. आता काय चुकले का काय आन्सर माझं? 104 ला डी दिले. डी येते का 104 चा आन्सर? सर तिकडे 8 पाहिजे होतं सर 2 नाही पाहिजे. मी काय 8 नाही लिहिला मग? कुठे चुकलं पटकन सांगा मला कुठे चुकलंय. 8 आन्सर का नाही आलं माझं? थांबावं लागतंय आता. ते जे आपण 2 कॅन्सल केलेले आहेत ते कॅन्सल होणार नाही कारण सगळे 2 तुमचे न्यूमरेटरला आहेत राईट. 2x म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 असं तुमचं इथं तयार होते. हा तुमचा तयार झाला 8. ते सांगतोय कॅल्क्युलेशन स्वतः करा.
आन्सर झालं तुमचं k इज इक्वल टू 8. म्हणजे हे पण आन्सर तुम्हाला 8 मिळालं पाहिजे आफ्टर सॉल्विंग, राईट. x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटरला कॅन्सल झालाय, पण तो 2 कॅन्सल होत नाहीये, ते सगळे न्यूमेटरला व्हॅल्यूज आहेत. 2 इंटू 2 इंटू 2, आन्सर इज 8. Now let's move to the special questions from the question 117. हे स्पेशल कॅटेगरीतले क्वेश्चन आहेत ज्यात तुम्हाला एकतर ग्राफ परफेक्ट आला पाहिजे किंवा त्या फंक्शनचे डोमेन रेंज तुमचे क्लिअर पाहिजे. फंक्शन इज y इक्वल टू मॉड ऑफ x. आता मॉड x चा डोमेन रेंज तुमचा क्लिअर पाहिजे, नाहीतर ग्राफ क्लिअर पाहिजे. आता मॉड x चा ग्राफ बऱ्याचदा आपला झालेला आहे. कसा असतो ग्राफ मॉड x चा? लेफ्ट राईट साईडला तुमचा असा असणार आहे y इक्वल टू x, लेफ्ट साईडला असतो तुमचा y इक्वल टू मायनस एक्स आणि 0 ला 0च असतो. हा कुठेही ग्राफ ब्रेक नाहीये, राईट. सो इट इज, काय सांगू शकता तुम्ही? इट इज कंटिन्युअस फंक्शन, राईट. कंटिन्युअस फंक्शन फॉर x बिलॉंग्स टू r. याचा डोमेन तुम्हाला माहिती आहे. याचा डोमेन काय असतो तुमचा? x बिलॉंग्स टू r. म्हणजे सगळे x तुम्हाला व्हॅलिड आहेत, कुठेही ऑब्जेक्शन नाहीये. सो इट इज कंटिन्युअस फॉर r. ऑप्शन ए, कंटिन्युअस एव्हरीवेअर, राईट. ग्राफ ड्रॉ केला तरी पण तुम्हाला क्लिअर कट याचा आन्सर मिळून जाते. मग कुठलाही ग्राफ असू देत मॉड मधला. पुढचा क्वेश्चन बघा 118. एफ ऑफ एक्स दिलेला आहे, 2 फंक्शन दिलेले आहेत, मॉड x मायनस 3 अँड k. इट इज x इज नॉट इक्वल टू 3 and it is x equal to 3, right. मग कसं येणार बघा तुम्ही? आता हा जो फंक्शन असतो तुमचा मॉड ऑफ x मायनस 3, त्याला आपण कसं लिहितो? 2 फंक्शन मध्ये आपण कसं लिहितो? पहिला फंक्शन असतो x मायनस 3 ऍज इट इज, दुसरा फंक्शन असतो मायनस ऑफ x मायनस 3. आणि हे कधी कधी असतात, याला तुम्ही दाखवता 0, त्यातनं तुम्हाला x मिळणार आहे 3. म्हणजे हा तुमचा असतो x ग्रेटर दॅन 3 आणि हा तुमचा असतो x लेस दॅन 3. हे तुम्हाला पटापट स्ट्राईक झालं पाहिजे. क्लिअर आहे का बघा? परत मी लिहितो इथं काय केलेलं आहे. हे सॉल्व्ह करताना आपण मॉडच्या आतमधली व्हॅल्यू 0 दाखवतो, त्यातनं तुम्हाला x मिळणार आहे 3. मग त्यांचे तुमचे लिमिट्स ठरतात. x ग्रेटर दॅन 3 ला तुम्ही ओरिजिनल फंक्शन घेता आणि x लेस दॅन 3 ला तुम्ही विथ मायनस साइन घेता, राईट. माझा चेक करा. एफ ऑफ 3 तुमचा किती येणार? x इक्वल टू 3 ला तुम्हाला आन्सर घ्यायचे k. एफ ऑफ 3 तुमच्याकडे k आहे, राईट. लेफ्ट हँड लिमिट म्हणजे लिमिट x टेन्स टू 3 मायनस 3 मायनस म्हणजे x लेस दॅन 3. लेस दॅन 3 ला फंक्शन कुठलं आहे? मायनस ऑफ x मायनस 3. त्यात 3 पुट करा. मायनस ऑफ 3 मायनस 3, आन्सर इज 0, राईट. सिमिलरली राईट हँड लिमिट म्हणजे लिमिट x टेन्स टू 3 प्लस 3 प्लस म्हणजे x ग्रेटर दॅन 3. ग्रेटर दॅन 3 ला तुम्हाला फंक्शन घ्यायचं आहे x मायनस 3. मग त्यात 3 पुट करा. 3 मायनस 3, आन्सर इज 0, राईट. मग तुम्ही काय सांगू शकता? इट इज कंटिन्युअस फंक्शन. सो एफ ऑफ 3 इज इक्वल टू लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. सो k इक्वल टू 0 इक्वल टू 0. सो k इक्वल टू 0, राईट. आता नक्की काय विचारलंय आपल्याला? 118. कंटिन्युअस आहे तर k ची व्हॅल्यू किती असेल? तर k ची व्हॅल्यू तुमची असणार आहे 0. हे सगळं सॉल्विंग वाईज झालं. आता याला जर तुम्ही ग्राफ ड्रॉ करायला गेलात तर तुम्ही एकदम शॉर्टकटनी सांगू शकता. ग्राफ ड्रॉ केला तर याचा तुम्ही ग्राफ ड्रॉ करायला गेलात म्हणजे सेम x इक्वल टू 3 पासून तुमचे 2 सेपरेट लाईन्स बनतात, हे आपल्याला आधीपासून माहिती आहे. हा तुमचा असतो y इक्वल टू x मायनस 3. लेफ्ट साइडचा असणार आहे y इक्वल टू मायनस ऑफ x मायनस 3 आणि मॉड x मायनस 3 इथं तुमचा असतो डॉट. इथं काय सर्कल नसतो म्हणजे ऑलरेडी कंटिन्युअसच आहे. आणि x इक्वल टू 3 ला आन्सर काय आहे? तर x इक्वल टू 3 ला y चा आन्सर तुमचा आहे 0. म्हणजे हे आन्सर तुम्ही 0 डिरेक्टली लावू शकता.
ग्राफ ड्रॉ केला तर खालचं सगळं सॉल्व्ह करायची गरज नाही. ग्राफ मध्ये बघूनच सांगू शकता वेन x इक्वल टू 3 y इक्वल टू 0 f ऑफ x इज इक्वल टू 0. म्हणजे नुसता ग्राफ जरी ड्रॉ केला तुम्ही फास्ट तर तुम्हाला खालचं काही सॉल्व्ह करायची गरज पडणार नाही. आणि जर ग्राफ नाही जमला किंवा कॉम्प्लिकेटेड जर ग्राफ असेल तर सॉल्व्ह कसं करायचं ते तुम्हाला मी स्टेप वाईज सांगितलेलं आहे. मॉडचे क्वेश्चन्स क्लिअर आहे का बघा. अजून 2 क्वेश्चन करायचे आहेत 119 आणि एखादा लास्ट क्वेश्चन करूया आपण सीईटी मधला 2019 चा. हा क्लिअर आहे का बघा क्वेश्चन. ओके क्वेश्चन 119 काय दिलंय बघा आपल्याला. एफ ऑफ एक्स इक्वल टू ब्रॅकेट एक्स. तर त्यांनी कुठं कंटिन्युअस आहे कुठं डिसकंटिन्युअस आहे असं विचारलेलं आहे आणि लिमिट दिलेलं आहे एक्स बिलॉंग्स टू -4 to 4 आणि त्याला ओपन ब्रॅकेट दिलाय. आता यात आपण ग्राफ ड्रॉ करा तर तुम्हाला लगेच सांगता येईल की नक्की काय काय आपल्याकडं दिलेलं आहे. -4 to 4 म्हणजे -4 -3 -2 -1 0 1 2 3 4. मी परत याला ड्रॉ करतो सेम पॉइंट्स घेऊन. म्हणजे 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4. ओके म्हणजे -4 -3 -2 -1 0 1 2 3 4. याचे ग्राफ कसा असतो 0 to 1 तुमचा असा ग्राफ जातो. इथं असतो डॉट इथं असतो सर्कल. 1 to 2 ला तुम्ही वर जाता इथे येतो डॉट इथे येतो सर्कल. परत तुम्ही वर जाता इथे येतो डॉट इथे येतो 3 ला सर्कल. परत वर तुम्ही जाता इथे जातो तुमचा सर्कल. क्लिअर आहे का बघा. 0 ला आन्सर तुमच्याकडे काय आहे 0 ला आन्सर 0 आहे. 1 ला आन्सर असतं 1 2 ला आन्सर आहे 2 3 ला आन्सर असतं 3. या टाईपने तो पुढे पुढे जातो. खाली पण तुमचा येणार आहे -1 -2 -3 -4 असे तुम्हाला मिळत जातील. लेफ्ट साईडला ग्राफ कसा येतो इथून तुम्ही खाली येता इथे येतो सर्कल हा येतो डॉट. इथून खाली येणार सर्कल हा येणार तुमचा डॉट. इथून खाली येणार तुमचा सर्कल इथून येतो तुमचा डॉट. सो हा ग्राफ काय असतो हा सगळ्या इंटिजरला डिसकंटिन्युअस असतो. याचा तुम्हाला डोमेन वरून कळून जाईल. याचा डोमेन काय असतो एक्स बिलॉंग्स टू r - z. राईट. डोमेन ऍक्च्युली एक्स बिलॉंग्स टू rच आहे कारण इन्फिनिटी आन्सर कुठेही नाहीये. इन्फिनिटी आन्सर कुठेही नाहीये. तुमचा डोमेन असतो एक्स बिलॉंग्स टू r. पण हा कंटिन्युअस नाहीये. इट इज डिसकंटिन्युअस. कुठे कुठे डिसकंटिन्युअस आहे जिथे इथं एक्स तुमचा इंटिजर आहे तिथं सगळीकडे तो आहे डिसकंटिन्युअस फंक्शन. राईट. इट इज discontinuous at x belongs to z. z म्हणजेच इंटिजर्स और i. जिथे इथं x तुमचा इंटिजर असेल तिथे तिथे तुमचा हा डिसकंटिन्युअस फंक्शन आहे. मग तुम्ही ऑप्शन चेक करा 119 चे. म्हणजे तुम्हाला ऑप्शन सी बघायला मिळेल. तेच स्टेटमेंट आहे डिसकंटिन्युअस ऍट एव्हरी इंटिग्रल पॉइंट्स फॉर -4 to +4. असंच तुम्ही कर्ली ब्रॅकेट एक्स ला सुद्धा चेक करू शकता. कर्ली ब्रॅकेट एक्स तो पण तुमचा जिथे इथे इंटिजर आहे तिथे तिथे तो डिसकंटिन्युअस होतो. राईट. सर्कल डॉट सर्कल डॉट सर्कल डॉट आला की तो झाला तुमचा डिसकंटिन्युअस फंक्शन. काढत बसू नका. याचा ग्राफ ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे तो परत एकदा नंतर निवांत ड्रॉ करा मग तुम्हाला हे आन्सर ऍक्सेप्ट होऊन जाईल. लास्ट क्वेश्चन 125 CET question 2019. Which of the following function is non-continuous function, discontinuous function? म्हणजे सगळीकडे तुम्हाला ते सगळं चेक म्हणजे 4ही ऑप्शन चेक करायचे आहेत. मी आता पटापट करतो तुम्ही लक्ष द्या समोर. ए ऑप्शन साठी काय काय दिलेलं आहे f(0) दिलेला आहे e². आणि मग दुसऱ्या फंक्शन साठी लिमिट टाकावं लागेल. लिमिट x टेन्स टू 0 1 + 2x ब्रॅकेट रेस टू 1/x. इथं x इक्वल टू 0 चालत नाही. मग इथं लिमिट अप्लाय करा. मग लिमिट x टेन्स टू 0
1 + 2x 1 + 2x ला इथं लागतो 1/2x. मग ब्रॅकेटला काय घेतो आपण वरती, हे मॅच करायचे असेल तर 2 घेतलं पाहिजे. आणि या लिमिटचा फॉर्म्युला असतो e 1 + x = 1/x. ई आन्सर आहे, याचा आन्सर आहे e², राईट. सो फ्रॉम 1 and 2 इट इज कंटिन्युअस फंक्शन, राईट. हा कंटिन्युअस फंक्शन आहे. या स्टाईलने तुम्हाला बी, सी आणि डी हे ऑप्शन चेक करायचे आहेत. क्लिअर आहे का? बघा, जेवढं फास्ट तुम्ही लिमिट सॉल्व्ह कराल तेवढं तुम्हाला ऍक्युरेट आन्सर मिळत जातील. तिथं तुम्ही ट्राय करा. बी ऑप्शनला काय काय बघा, f(0) किती दिलेला आहे, -1. आणि मग लिमिट x टेन्स टू 0. दुसरा फंक्शन काय आहे तुमच्याकडं, sin x - cos x. मग इथं डिनॉमिनेटर काहीच नाही, 0 पुट करा डिरेक्टली. sin 0 - cos 0, 0 - 1, आन्सर इज -1. अगेन फ्रॉम 1 and 2 हा सुद्धा तुमचा कंटिन्युअस फंक्शन आहे, राईट. तसाच तिसरा चेक करा, तसाच चौथा चेक करा, कुठला तरी तुम्हाला डिसकंटिन्युअस मिळून जाईल, राईट. यावेळी तुम्हाला त्याला सॉल्व्ह करायचं आहे. कुठं डाऊट असेल तर ग्रुपवरती पोस्ट करा. सो हा चॅप्टर सॉल्व्ह झाला असता, कम्प्लीट झाला असता, पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे तो झाला नाही. पण ठीक आहे, बऱ्यापैकी कन्सेप्ट सॉल्व्ह झाला असेल. संडे एक्झाम्स ठीक आहे, त्यावरती बोलूयात आपण. ओके, मे बी कन्सेप्ट विल बी क्लिअर. सॉल्व्ह करा, डाऊट्स असेल तर ग्रुपवरती टाका, त्याचे आन्सर्स तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. Okay, so continuity chapter is over, and in next lecture we have to start chapter differentiation. Differentiation chapter 11th ला सुद्धा आहे आणि 12th ला सुद्धा आहे, right? Okay.